नमस्कार मित्रांनो, मी दिलीप सीताराम तेले, मोटिवेशनल कॉर्नर यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आज आपण कॅन्सर या विषयावर साधक चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी कॅन्सर का होतो किंवा कसा होतो आणि त्याच्यापासून आपण कसा आपला बचाव करावा यासाठीचे काही विशेष मुद्दे आपणासमोर मांडत आहे. तत्पूर्वी कॅन्सरची व्याख्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरातील अनियमित पेशींची वाढ. आपल्या शरीरातील पेशी प्रथिनांचे ज्या वेळेला असमतोल निर्माण होतो त्यावेळी पेशींचे विभाजन आणि मृत्यू याच्यात असंतुलन होतं आणि तेथून कर्करोगाच्या पेशींची सुरुवात होऊन कर्करोगकारक पेशी निर्माण होतात. याला म्हणतात कर्करोग. कर्करोग होऊ नये म्हणून आपणास मी काही तत्वे देऊ इच्छितो. ही तत्वांचा जर आपण आपल्या आयुष्यात अंमलात आणली तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. पहिलं तत्व, कॅन्सर इज क्युरेबल इफ अर्ली डिटेक्टेड. हे याचं ब्रीद वाक्य मित्रांनो. जर लवकर कॅन्सर हा आपल्या लक्षात आला तर त्यापासून आपल्या आयुष्याचा बचाव होतो. हे मी तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगू शकतो. कारण कुठल्याही गोष्टीची ज्या वेळेला तो रोग दुणावत असतो त्यावेळेला तो आपल्या हाताच्या बाहेर जातो. दुसरं तत्व, नो ड्रिंक्स नो डॅमेज, गो कॅन्सर नो कॅन्सर. मी या ठिकाणी डॅमेज हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. कारण आपल्याला अतिरिक्त मद्य जर आपण घेत राहिलो आणि आपण ॲडिक्ट झालो तर त्याचा वाईट परिणाम हा यकृतावर होतो आणि आपलं यकृत डॅमेज होतं. यकृत हे शरीरातील असा भाग आहे की जो शरीरातील अनेक गोष्टींचं नियमन करतो. त्यात टॉक्झिन बाहेर फेकण्याचं काम करतो, ब्लड शुगर नियंत्रित ठेवतो, पित्ताचं उत्सर्जन आणि त्याचं नियमन करण्याचं काम करतो. ह्या सगळ्या गोष्टी थांबतात आणि मग त्याचा वाईट परिणाम आपल्या पूर्ण शरीरावरून आपण मृत्यूकडे वाटचाल करतो. मित्रांनो, तिसरं तत्व इतकं महत्वाचं आहे, तंबाखूला आळा, गुप्तांगांची स्वच्छता पाळा आणि स्थूलपणा टाळा. तंबाखूमध्ये निकोटीन असतं, रासायनिक दाह असतो, त्याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. त्यातल्या त्यात तोंडाचा कॅन्सर होण्याला जास्ती त्याची शक्यता असते, म्हणून तंबाखूला हात लावू नका. स्थूलपणा फार त्रासदायक असतो, कारण कर्करोगाचा संबंध हा पूर्ण पेशींची असतो आणि स्थूलपणा आल्यानंतर आपल्या शरीरात वाढलेल्या पेशींचा जो काही गुंतागुंत होतो त्यातून कॅन्सर होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत ठरतात. म्हणून स्थूलपणापासून स्वतःला सांभाळा. आणि तिसरं तत्व म्हणजे गुप्तांगांची स्वच्छता पाळा. मित्रांनो, पुरुषांच्या तुलनेने स्त्रियांचं जे फिजिकल फिटनेस आहे तो थोडा गुंतागुंतीचा असतो, क्रिटिकल असतो. त्यामुळे आपण जर का गुप्तांगांची स्वच्छता पाळली तर आपण या रोगापासून आपला बचाव करू शकतो. त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये याचं प्रमाण थोडं जास्ती आहे, कारण त्यांना अंडाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त करून नाकारता येत नाही. चौथं महत्वाचं मी तुम्हाला तत्व सांगू इच्छितो मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे महिलांसाठी. नियमित मासिक पाळी येणं, रक्तस्राव योग्य प्रमाणात होणं आणि विशिष्ट कालावधीनंतर थांबणं. हे तीन तत्वे प्रत्येक स्त्रीने आपल्या अवतीभोवती निरीक्षण करून जर याच्यात काही अनियमितता आढळली असेल तर निश्चितच त्वरित गायनाकोलॉजिस्टकडे जाऊन त्याचा उपचार घ्यावा. महिन्याभरामध्ये त्याच्यात जर काही उपचार झाले नाहीत किंवा आपल्याला रिलीफ मिळाला नाही तर त्वरित सेकंड ॲडल्ट म्हणून स्पेशालिस्टकडे जावं आणि याच्यावर उपचार करून घ्यावा. अन्यथा कॅन्सर होण्याची ही 100% लक्षणं आहेत. मित्रांनो, पाचवं तत्व जे आहे ते म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. आपल्याला कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय काय करायला पाहिजे, तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे धूम्रपान करू नये, संतती नियमनाच्या गोळ्या टाळा,
दर वर्षाला आरोग्याची तपासणी करा. मल, मूत्र, तहान, भूक, शिंका, खोकला, श्वास, अश्रू, उलटी, श्रम या काही नैसर्गिक आवेग आहेत. यांना मोकळं करा, यांना थांबवू नका. प्रसूतीनंतर 6 महिने न चुकता स्तनपान करा. रासायनिक द्रव्यांच्या सान्निध्यात जास्त काळ राहू नका आणि जनन संस्थांची नेहमी स्वच्छता बाळगा. तर ही 5 तत्वे जर आपण व्यवस्थितपणे आपल्या आयुष्यात अंमलात आणली आणि आचरणात आणली तर निश्चित आपला कॅन्सर या रोगापासून बचाव होईल. कमी शब्दात मी आपणासमोर कॅन्सर या रोगाच्या संदर्भातली माहिती मांडलेली आहे. विनंती, आज आपण माझा हा व्हिडिओ ऐकला आणि बघितला त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. आणि आपल्याला आवडला तर निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि आज येथेच थांबतो. धन्यवाद. थँक्स.